आमच्या गावातील एक महत्त्वाचा उत्पादक घटक होता। गावातील 12 बलुतेदार, राजा आणि कोटी यांना धान्य पुरवण्याचं महत्त्वाचं काम ते करीत असे। त्याचा पूर्वी जसं घर असायचं अगदी तसंच घर आम्ही ते उभारलं। ही जी पेटलेली चूल दिसते तिला कोकणी भाषेमध्ये पिरसा असे म्हणतात। ती सतत पेटली ठेवली जायची, कारण पूर्वी घरामध्ये लायटर किंवा माचीस नव्हते। शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचा असेल तेव्हा इथल्या 2-3 निखारे घेऊन स्वयंपाकघराची चूल पेटवीत असे। जर हा विस्ताव विझला तर घरामध्ये 2 गारगोटे ठेवले असत ते एकमेकांवर घासून हा विस्ताव करावा लागत असे। ही शेणाने सारवलेली टोपली दिसते तिला कोकणी भाषेमध्ये कडगी असे म्हणतात। धान्य साठवण्यासाठी तिचा उपयोग केला जायचा। कोकणी शेतकरी भात, नाचणी, हरीक, वरीक यासारखी धान्य पिकवीत असे। ती या कडगीमध्ये भरून वरती चिरफळाची फळे पसरवून झाकण लावून बाहेरून शेणामातीने लिंपून घेतले जात असे। त्यामुळे आतील धान्य 3 ते 4 वर्ष सहज टिकत असे। ही शेतकऱ्याची बायको आहे, ती शेतकऱ्याची मुलगी आहे। हा पाळणा आम्ही शेतकऱ्याच्या घरी कायमस्वरूपी टांगून ठेवलाय, कारण शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा हलत असे। प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असत। थोडक्यात पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती। हे उचल आहे, याचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी